पाहिजे. हा, ती माझी सायकल आहे. हात लावू नकोस तिला. नेहा, ए नेहा, ए नेहा, उत्तर. काय ग, माझ्या मुलीची सायकल तू कशाला घेतलीस? उत्तर खाली. तुटली तर भरून देणार आहेस का? भैया रुको. नेहा, ए नेहा. ए नेहा, हातपाय धुवून जेवायला ये. तुझ्या आवडीची भाजी केली मस्त. चल पटकन ये. काय ग, कुठे लक्ष आहे तुझं? काय विचारते मी? माझ्याकडे बघ. काय झालं? काय झालं? मम्मी, आपल्या इकडे सगळ्यांकडे सायकल आहे, माझ्याकडेच नाही. अगं, सायकल नसली म्हणून रडायचं का वेडाबाई? मला वाटलं तुला कोणीतरी मारलं की काय. मारलं नाही, पण बोललो. कोण बोललं? पिंकीची मम्मी बोलली, सायकल तुटली तर भरून देणार का? असं बोलली? हो. मम्मी, माझी सायकल कधी येणार? मम्मी मम्मी सांग ना, माझी सायकल कधी येणार? आता तर मला सायकल चालवता पण येते. हो ग बेटा, बोलूया आपण पप्पांशी लवकरच. नाही, तू नेहमीच असं म्हणत असतेस. जा कट्टी. असं नाही बोलायचं, शाण्या मुलीसारखं वागायचं. इकडे बघ. चल जेवायला घे. बोलूया आपण नंतर तुझ्या सायकल बद्दल. नाही. बरं बाबा, आजच बोलते मी पप्पांशी. मग तर झालं. खरं मम्मी? अगदी खरं. चल आता जेवून घेऊया. नेहा, हे बाळा, जेवली तर जरा झोपून घे ना, नंतर कर अभ्यास. आणि काय ग, पप्पांची फर्स्टची फाय तरी कशी नाही आली अजून? अभ्यास चाललाय छान. भरपूर गरम होतंय. माझी पप्पा, तुमचं डोकं चेपून देऊ? अगं नको ग बाळा. तुमचे पाय चेपून देते. अरे नको राणी. नेहा, एक मिनिट जरा इकडे ये. काय झालं पप्पा? हे काय चाललंय तुझं कधीपासनं? लाडी गोडी लावतेस म्हणजे नक्कीच तुला काहीतरी पाहिजे. आता सांग बरं, काय पाहिजे तुला? पप्पा पप्पा, आपण माझ्यासाठी एक सायकल घेऊया? सांगा ना पप्पा, घेऊया? हो बेटा, घेऊया तुझ्यासाठी सायकल. बस कधी? घेऊया म्हटलं ना एकदा. जा आता अभ्यास कर जा. मी काय म्हणते, घेऊया ना आपण एकटीला सायकल. बिचारी रोज सायकल सायकल करत असते आणि आपण पण जर वेटाळतो. हे असं किती दिवस चालणार आहे? अगं हो, मलाही असं वाटतं की तिच्यासाठी सायकल घ्यावी. पण तुला तर माहिती आहे ना आपली परिस्थिती. एवढ्या कमी पगारात जेमतेम आपण चालवतोय. त्याच्यात हा 5-6 हजारचा सायकलीचा खर्च कसा झेपणार आपल्याला?
आणि त्यात कालच जोशी काका भेटलेले, भाड्याबद्दल विचारत होते. त्यांना म्हणालो देतो 2-3 दिवसात. आता मला सांग, हे सगळं कसं झेपणार आपल्याला? होईल हो सगळं व्यवस्थित. मी काय म्हणते, नेहाच्या वाढदिवसाला 6 महिने आहेत अजून. जर आपण 15 एप्रिलला तिला सायकल घेतली तर तोपर्यंत थोडं सेव्ह करूया. हां, तुझी ही आयडिया चांगली वाटते मला. थांब, मी नेहाशी बोलतो. नेहा, ए नेहा, लवकर बाहेर ये, तुझ्यासाठी गंमत आहे. गंमत म्हणजे सायकल? नाही ग बाळा, अगं ऐकून तरी घे. आपण तुझ्यासाठी सायकल घेऊया, पण आता नाही, तुझ्या बर्थडेच्या दिवशी. आणि तोपर्यंत आपण एक गेम खेळूया. गेम? कोणता गेम? थांब, सांगतो तुला. हा बघतो, बँक गेम. बँक गेम म्हणजे आजपासून रोज तुझ्या बर्थडे पर्यंत आपण ह्याच्यात पैसे जमा करूया, आणि तुझा बर्थडे आला की त्या पैशांनी छान अशी तुझ्यासाठी सायकल घेऊया. मग खेळायचा ना हा बँक गेम? हो. हा माझा 1 रुपी. वा, मग हे तुझ्या मम्मीचे आणि माझे 100 रुपीज. प्रिया, नेहा, कुठे आहात दोघी? लवकर बाहेर या. आज तुम्ही एवढ्या लवकर? अगं सांगतो, जा नेहाला बोलव आधी. नेहा, ए नेहा, इकडे ये. ये, पप्पा काय म्हणतात बघ. ये बेटा, बस. तुझी पिगी बँक कुठे आहे? ती घेऊन ये जा पटकन. सांगतो. येस, हे तुझं सरप्राईज. पप्पा 500 रुपये. वाव. आज एकदम 500 रुपये. हे टाकतो पिगी बँकमध्ये आणि तुझ्या मम्मीला सगळं सांगतो आधी. एक काम कर, ही कॅडबरी घे आणि तुझ्या सगळ्या मैत्रिणींबरोबर शेअर करून ये. हां, जा. काय झालं? अगं आज काय होतं माहिती आहे का? हो माहित आहे, दरवर्षीप्रमाणे तुमच्या कंपनीत सत्यनारायणची पूजा होती, मग त्यात काय? अगं हो, पण वर्षभर एकही सुट्टी न घेतल्याबद्दल कंपनीने माझा विशेष गौरव केला आणि पुरस्कार देखील दिला. आणि ही तुझी आणि आजच्या दिवसाची कमाल सगळी. यात माझी आणि आजच्या दिवसाची कमाल म्हणजे? तुझी कमाल म्हणजे तू सगळ्यांना विसरत चाललीस. आज तारीख काय बरं सांग? 22 मार्च. अरे हो, आज आपली अॅनिव्हर्सरी. बघितलंस, तू आहेस ना स्वतःसाठी जगणं सोडूनच दिलंयस. प्रिया, बाहेर बघ जरा, बायका कशी फॅशन करतायत. मला नाही फॅशन बिशन आवडत, मी आपली साधीच बरी. का, तुम्हाला नाही आवडत अशी? हे वेडाबाई, माझी आवड तुझ्यापासून सुरू होते आणि तुझ्याकडेच येऊन संपते, समजलं? माझं काय वेगळं आहे का? माझं पण जग तुमच्यातच आहे ना. तुम्ही माझे हृदय आणि नेहा माझा जीव. ओके बाबा, मी हारलो बस, पण डबल सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. ओके, चालेल. वाव. पप्पा सेलिब्रेशन. येस माय प्रिन्सेस, आज तुझ्या मम्मी पप्पाचा लग्नाचा वाढदिवस. मज्जा. म्हणजे 2 वाढदिवस, एक तुमचा आणि एक माझा, आणि माझी सायकल. ये, हुर्रे. हुर्रे. मी काय म्हणते, हा सेलिब्रेशनचा खर्च कशासाठी आणखी? त्यापेक्षा मी काहीतरी घरी घोडदोड बनवते आणि तेच पैसे नेहाच्या पिगी बँकमध्ये टाकूया आपण. पण आईस्क्रीम पार्टी तर झालीच पाहिजे. पहिला बाईट माझ्या प्रिन्सेसचा. आणि हे एक माझ्याकडून. वा, डबल मजा तुझी. नेहाच्या वाढदिवसापर्यंत तेवढे रुपये साठणार नाहीये.
तिला तर प्रॉमिस करून टाकले, आता करू तरी काय? काहीतरी करायलाच लागणार आहे. हॅलो. हॅलो, हां बोला. मी इन्स्पेक्टर जाधव बोलतोय. इन्स्पेक्टर साहेब? हां, हे प्रकाश कदमांचं घर का? हो, त्यांचंच घर आहे. मी त्यांची मिसेस बोलते. का, काय झालं? हां मॅडम, एक इमर्जन्सी आहे. तुम्हाला सिटी हॉस्पिटलमध्ये यावं लागेल. सिटी हॉस्पिटल? हां, तुमचे मिस्टर म्हणजे प्रकाश कदम यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. काय? अगं वहिनी, काय झालं ओरडायला? अगं, नेहाच्या पप्पांचा ॲक्सिडेंट झालाय. सिटी हॉस्पिटलमधून फोन आलेला. एक काम कर ना, हिच्याकडे लक्ष दे, मी जाऊन येते. एक काम कर, हिला माझ्या घरी ठेव, आपण जाऊ. चल. प्रकाश कदमांसाठी फोन आला होता ना? हां, मीच केला होता तो फोन. आपण कोण आहात? मी त्यांची शेजारी आणि ह्या त्यांच्या मिसेस. मिसेस कदम. त्यांचं ऑपरेशन चालू आहे. ते ऑपरेशन थिएटरमध्ये आहेत. कसे आहेत ते, मी बघू शकते का? नाही, त्यांना तुम्ही आत्ता बघू शकणार नाही. कसं झालं, काय? ॲक्च्युली त्यांचा ॲक्सिडेंट नितीन सिग्नलला झाला. त्या ठिकाणी लहान मुलीचे प्राण वाचवताना स्वतःचा जीव त्यांनी धोक्यात घातला आणि त्यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागलेला आहे. मॅडम, त्यांना काही प्रश्न विचारायचे. मी ते पुढे तुमच्या माणुसकीची धाव अपुरी पडली. या कोण? ह्या मिसेस कदम. मिसेस कदम, जरा मन घट्ट करा. आम्ही शेवटी सगळे प्रयत्न केले पण आम्ही त्यांना वाचवू शकलो. सर, वहिनी, वहिनी. मम्मी, मम्मी, खरंच पप्पा कधीच नाही येणार. सगळे बोलतात. सांग ना मम्मी. हो ग बेटा, खरंच पप्पा खूप लांब गेले. पण ना आपल्यावर लक्ष आहे त्यांचं. चल, ओवाळून घेते तुला. आज वाढदिवस आहे ना तुझा. मम्मी, माझं घर पप्पा असते तर मज्जा आली असते ना.
हो ग बेटा, घेऊया आपण तुला हळूहळू सायकल. प्रकाश कदम. हां मॅडम, तुमच्या सायकलची डिलिव्हरी आली आहे. अहो पण आम्ही सायकल पण बुक केलेली नाहीये. असं कसं? हे प्रकाश कदमांचं घर ना? हो. ॲड्रेस पण तोच दिसतोय. अहो, त्यांनी 30 मार्चला सायकल बुक केलेली आणि त्याची डिलिव्हरी 15 एप्रिलला सांगितलेली. हो पण पैसे त्यांनी तर पेड केले आहेत. ठीक आहे रिसिट. मॅडम त्यांच्यावर कोणत्या वस्तू असायच्या नेहमी? त्यांच्याकडे नेहमीची बॅग, घड्याळ, पाकिट आणि त्यांच्या हातात अंगठी होती. हां, तुम्ही म्हणताय त्या सर्व वस्तू होत्या, मात्र अंगठी भेटली नाही. हां, मात्र त्याऐवजी आम्हाला एक सोनाराची रिसिप्ट भेटलेली. मॅडम सई. अच्छा, यांनी सायकलसाठी अंगठी विकली तर. मम्मी आत्ता कशाला रडतेस? माझी सायकल तर आली. खरंच पप्पाने तुझं स्वप्न पूर्णच केलं म्हणून रडायला आलो. मी आता सारखं सारखं रडायचं नाही. तूच म्हणालेलीस ना की पप्पा आपल्याला बघत असतील, तर पप्पाने तुला या कंडिशनमध्ये बघितलं तर कसं वाटेल पप्पांना? हो